मराठवाड्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे। पावसाळा अर्धा संपत आलेला आहे, मात्र मराठवाड्यात पाऊस नाही आणि मराठवाड्यातली जी महत्त्वाची धरणं आहेत ती सगळी कोरडी ठाक पडलेली आहेत। मराठवाड्यातलं सर्वात महत्त्वाचं जे धरण आहे 100 TMCचं जायकवाडी धरण, त्या धरणामध्ये सुद्धा फक्त 4% पाणीसाठा शिल्लक आहे, तर उर्वरित सगळी जी धरणं आहेत ती मृत साठ्यात गेलेली आहेत, कोरडी ठाक पडलेली आहे। त्यामुळे मराठवाड्याची चिंता या ठिकाणी वाढलेली आहे। आपण जर इतर विभागांचं बघितलं तर कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर येतो। तिथले धरणांचे दरवाजे सुद्धा उघडण्यात आलेले आहेत, पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। मात्र मराठवाड्यामध्ये अजूनही धरणांना कोरड पडलेली आहे। ही सगळी जी धरणं आपण बघू शकता ती अत्यंत मृत साठ्यातली धरणं आहेत। जी धरणांची तळ आहे तो सुद्धा उघडा पडला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। पाऊस जर पडला नाही आणि धरणं जर भरली नाही तर मराठवाड्यावरती यावर्षी भीषण दुष्काळाचं संकट सुद्धा कोसळू शकतं। त्यामुळे मराठवाड्यासाठी हा सगळा प्रकार जो आहे तो चिंता निर्माण करणारा आहे। अजूनही पाऊस सुरू झालेला नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।